हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू लोकमान्य आय एस. आपल्या डेली करंट अफेअर्स आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये आपण एक लेटेस्ट क्वेश्चन जो दिला होता दॅट वॉज ऑन फंडामेंटल राईट्स. ठीक आहे, 4 ऑक्टोबरला हा क्वेश्चन आपण पोस्ट केला होता. क्वेश्चन काय होता बा, राईट ऑफ मुवमेंट अँड रेसिडेन्स थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया आर फ्रीली अवेलेबल टू द इंडियन सिटीजन्स बट दीज राईट्स आर नॉट ॲब्सोल्यूट. कमेंट. ठीक आहे, एकदम बुकिश टाईपचा क्वेश्चन आहे. आत्ताच्या 2022च्या मेन्सला विचारलेला प्रश्न आहे GS2 मध्ये पहा. एकदम बुकिश क्वेश्चन आहे. राईट ऑफ मुवमेंट आणि याच्यावरचे रेस्ट्रिक्शन्स असा तो प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, राईट ऑफ मुवमेंट अँड रेसिडेन्स. ठीक आहे, त्याच्यावरचे रेस्ट्रिक्शन्स. तर हा जो काय राईट आहे दॅट इज अ फंडामेंटल राईट. दॅट राईट हॅज बीन मेन्शन्ड इन आर्टिकल 19 ऑफ पार्ट 3 ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, पार्ट 3 जो आहे फंडामेंटल राईट्सचा जो भाग आहे तर त्याच्यातल्या आर्टिकल 19 मध्ये हा राईट जो आहे तो मेन्शन केलेला आहे. आपल्याकडं पार्ट 3 मध्ये सगळे फंडामेंटल राईट्स आहेत. ठीक आहे, मग तो राईट ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे इक्वॅलिटीचा राईट असेल, ठीक आहे, किंवा रिलिजनचं राईट असेल, असे बरेचसे राईट्स जे आहेत ते सगळे पार्ट 3 मध्ये आपले आहेत. आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 19 जे आहे तर त्याच्यामध्ये जे वेगवेगळे राईट्स आहेत. ठीक आहे, कोणते कोणते राईट्स आहेत? right to freedom of speech and expression, to assemble peaceably and without arms, to form associations or unions or cooperative societies, to move freely throughout the territory of India. जो आपला प्रश्न जो आहे का, ठीक आहे, आर्टिकल 19(1) सब क्लॉज D जो आहे. ठीक आहे, आर्टिकल 19 क्लॉज 1 सब क्लॉज D याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, D सब क्लॉज D काय आहे? All citizens shall have the right to move freely throughout the territory of India. Okay, and to reside and settle in any part of the territory of India. To reside, E subclause E जो आहे म्हणजे सबक्लॉज D आणि सबक्लॉज E या दोन सबक्लॉज वरती हा क्वेश्चन विचारलेला आहे पहा. ठीक आहे, सो आणि त्यांनी काय विचारलेलं आहे की फ्रीली अवेलेबल आहेत हे राईट्स बट दीज राईट्स आर नॉट ॲब्सोल्यूट. ओके, ऑफकोर्स नो राईट इज ॲब्सोल्यूट. ठीक आहे, जे सगळे काही राईट्स आहेत आपल्याकडं पार्ट 3 मध्ये ते त्यामधले मोस्टली जे काही बऱ्यापैकी जे काही राईट्स आहेत ते ॲब्सोल्यूट नाही आहेत. ठीक आहे, काही काही राईट्स ॲब्सोल्यूट आहेत. ओके, सो पण काही राईट्स जे आहेत ते ॲब्सोल्यूट नाही आहेत. ओके, सो ॲब्सोल्यूट नाही आहेत म्हणजे काय की त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन्स आहेत, रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्यावरती. ठीक आहे, हा वर्ड ही टर्म यायला पाहिजे, रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स. ठीक आहे, आणि आता याच्यामध्ये आर्टिकल 19 मध्ये जे काही वेगवेगळे हे आहेत राईट्स आहेत त्याच्यामध्ये आपण 5 बघितले तर त्याच्यामध्ये 6वा जो राईट आहे दॅट इज टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन ऑर टू कॅरी ऑन एनी ऑक्युपेशन, ट्रेड ऑर बिझनेस. ठीक आहे, असे 6 राईट्स टोटल दिलेले आहेत 19 मध्ये. आणि मग त्याच्यामध्ये खाली आर्टिकल 19 क्लॉज 2. ठीक आहे, क्लॉज 2 मध्ये रेस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत, रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत पहा. ओके, सो मग आता हे रेस्ट्रिक्शन्स नक्की कोणते आहेत आणि का आहेत असं जर विचारायला गेलं आपण. ठीक आहे, कोणते आहेत जर बघायला गेलं तर आर्टिकल 19 मधला 5 नंबरचा जो क्लॉज आहे, ठीक आहे, क्लॉज 5, तर त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? नथिंग इन सबक्लॉज डी जो सांगितलं आहे, सबक्लॉज D अँड E. D आणि E याच्यावरचे जे रेस्ट्रिक्शन आहेत आर्टिकल 19 क्लॉज 5 मध्ये दिलेले आहेत. नथिंग इन सबक्लॉज D अँड E ऑफ द सेड क्लॉज शाल affect the operation of any existing law in so far as it imposes or prevent the state from making any law imposing reasonable restrictions on the exercise of any of the rights conferred by the said subclauses either in the interest of the general public or for the protection of the interest of any scheduled tribes. ठीक आहे, सो शेड्यूल्ड ट्राईब्स जे आहेत, ट्रायबल एरिया आपल्याकडे आहेत पहा. आपल्याकडे शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6 जे आहेत तर ते महत्त्वाचे आहेत पण. ठीक आहे, हे जे काही रेस्ट्रिक्टेड एरियाज आहेत तर त्यांच्या संदर्भामध्ये हे महत्त्वाचे आहेत. इदर इन द इंटरेस्ट ऑफ द जनरल पब्लिकच्या इंटरेस्टमध्ये ऑर फॉर द प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ द शेड्यूल्ड ट्राईब्स. ह्या 2 महत्त्वाचे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत तर त्याच्यासाठी हे 2 महत्त्वाचे जे कारण आहेत तर त्याच्यासाठी हे रेस्ट्रिक्शन्स आपल्याकडे आहेत पण. ठीक आहे,
जनरल पब्लिकचे जे काही इंटरेस्ट आहेत आणि ट्रायबल एरियामध्ये जे काही इंटरेस्ट आहेत तर त्याच्यासाठी हे रेस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत की आपण फ्रीली त्या एरियामध्ये जाऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल काय जे शेड्यूल्ड एरियाज आहेत, काही ट्रायबल एरियाज आहेत पहा, ठीक आहे, ते शेड्यूल्ड एरियाज म्हणून हे केलेले आहे. तर त्या ठिकाणी आपण जाऊन फ्रीली जाऊन तिथं हे करू शकत नाही, राहू शकत नाही, ठीक आहे. तिथं म्हणजे रेसिडेन्स आपण करू शकत नाही त्या ठिकाणी. व्हाय? बिकॉज दीज एरियाज आर प्रोटेक्टेड, दीज एरियाज आर रिझर्व्ड फॉर दोज ट्रायबल पीपल, ठीक आहे. त्यांचं जे काही हे आहे संस्कृती जे काय आहे तर त्यांचा जो एरिया आहे तर तो प्रोटेक्टेड आहे एरिया, तर त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. ओके. राईट ऑफ मुवमेंट आहे. मग त्या ठिकाणी काही लोक आहेत पहा, म्हणजे बऱ्याच जजमेंट्समध्ये असं काही आहे की सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये असं आहे की काही व्यक्ती आहेत, समाजातल्या काही व्यक्ती आहेत तर त्यांचं राईट ऑफ मुवमेंट जे आहे तर ते त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल क्रिमिनल्स असतील, ठीक आहे, क्रिमिनल्स असतील किंवा सेक्स वर्कर्स वगैरे जे आहेत तर त्यांच्या राईट्सवरती हे आहेत, रेस्ट्रिक्शन्स आहेत. किंवा काही हे आहेत, फॉर एक्झाम्पल काही रोगी वगैरे जे आहेत, ठीक आहे. आता हे जे आहेत रेस्ट्रिक्शन्स त्याच्यावरती सुद्धा दे आर कंटेस्टेड, ठीक आहे. तर त्याच्यावरती सुद्धा काउंटर आर्ग्युमेंट्स सुद्धा आहेत, ठीक आहे, की ते ॲम्बिग्युअस आहेत, वेग आहेत. ओके. बट स्टील रेस्ट्रिक्शन्स आर देअर इन केस ऑफ सम पर्सन्स. ओके. रेड लाईट एरियाच्या संदर्भामध्ये काही रेस्ट्रिक्शन्स आहेत, ठीक आहे. तर हे ऑलवेज रिमेंबर की NCERT हे जे आहे दीज आर दी बेस्ट रिसोर्स फॉर दिस क्वेश्चन, ठीक आहे. NCERT मध्ये राईट्स आणि त्याच्यावरचे रेस्ट्रिक्शन्स हे खूप चांगल्या पद्धतीनं दिलेले आहेत पहा. तुम्ही जर 10वी 11वी 12वीचे NCERT जर बघितले, ठीक आहे, इव्हन 9वीचं सुद्धा, तर त्याच्यामध्ये राईट्स जे आहेत तर ते दिलेले आहेत व्यवस्थित. सो हा क्वेश्चन जो आहे तो बुकिश टाईपचा एक क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडं जे आहेत आर्टिकल 19 मध्ये जे काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत त्याचं मेन्शन आलं पाहिजे की कोणाच्या संदर्भामध्ये हे रेस्ट्रिक्शन्स आहेत, ठीक आहे. सो युअर आन्सर शुड बी क्रिस्प, म्हणजे थोडं शॉर्टमध्ये आन्सर आहे, ठीक आहे. 10 मार्काचा क्वेश्चन आहे, 150 वर्ड्समध्ये हे आलं पाहिजे पण, ठीक आहे. सो इट वॉज अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन. आज आपण एक नवीन क्वेश्चन आपल्याला पोस्ट केला आहे, दॅट इज हा जो क्वेश्चन आहे तो GS3च्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे, जो विचारलेला क्वेश्चन आहे 2022. इलॅबोरेट द स्कोप अँड सिग्निफिकन्स ऑफ दी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री इन इंडिया. अगदी म्हणजे हा सुद्धा एकदम परवलीचा क्वेश्चन म्हणायला काय हरकत नाही की फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जे आहे तर ते आपल्या सिलेबसमध्येच मेन्शन आहे, फूड प्रोसेसिंग. सो त्याचा जो स्कोप आहे आणि सिग्निफिकन्स आहे, ठीक आहे, तर तो आपल्याला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचं जे आहे तर तो लिहायचा आहे. 10 मार्काचा क्वेश्चन आहे, व्हेरी इझी क्वेश्चन, ठीक आहे. तर लिहायला काही हरकत नाही. ओके. So please attempt that question and send it on our Telegram channel and we will give you a prompt feedback on this. Okay. Thank you.